शेतकरी बंधूंनो नमस्कार. सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलकळी लागण्यासाठी आणि फुलगळ रोखण्यासाठी कोणती फवारणी केली गेली पाहिजे, जेणेकरून सोयाबीन पिकाला रेकॉर्ड ब्रेक फुलं लागतील आणि फुलांची गळ होणार नाही. तर यासाठी आज मी तुम्हाला एक जबरदस्त कॉम्बिनेशन सांगणार आहे. माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल आणि सोयाबीन पिकाबरोबरच इतर कोणत्याही पिकाचं संपूर्ण व्यवस्थापन तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलकळी लागण्यासाठी आणि फुलगळ थांबण्यासाठी जी फवारणी आपल्याला करायची आहे, तर याच्यामध्ये मी तुम्हाला फवारणीचे दोन पर्याय सांगतो. जर तुमच्या सोयाबीन पिकाची पहिल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये वाढ खूप कमी असेल आणि सोयाबीन पीक फुलावर आलं असेल तर वेगळं कॉम्बिनेशन सांगणार आहे. आणि शेतकरी बंधूंनो, पहिल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये सोयाबीन पिकाची वाढ खूप जास्त होत असेल आणि सोयाबीन पीक फुलावर आलं असेल तर त्यासाठी वेगळं कॉम्बिनेशन तुम्हाला सांगणार आहे. ही फवारणी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये सोयाबीन पीक फुलावर आल्याच्या नंतर तिथं लगेच करून घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये जो पहिला पर्याय आहे शेतकरी बंधूंनो, जर सोयाबीन पिकाची पहिल्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये म्हणजे 40-45 दिवसाच्या आसपास जर वाढ खूपच कमी असेल आणि तुमचं सोयाबीन पीक हे फुलावर सुटलं असेल तर अशा वेळेस तुम्हाला शेतकरी बंधूंनो त्या सोयाबीन पिकामध्ये वाढ करणं पण गरजेचं आहे. जास्तीत जास्त फुलधारणा पण झाली पाहिजे आणि फुलांची गळ पण थांबली पाहिजे. त्यासाठी एक चांगली फवारणी करणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला फवारणीमध्ये एक विद्राव्य खत त्याच्यामध्ये घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ICL कंपनीचं 1261 या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. एका 20 लिटरच्या पंपासाठी 100 ग्रॅम. आता याच्यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस म्हणजे 12% नायट्रोजन आणि 61% फॉस्फरस असल्यानं शेतकरी बंधूंनो पिकाची वाढ पण होणार आहे, मुळांचा विकास होणार आहे आणि त्यामुळे पिकाची जी काही अन्नद्रव्य अपटेक करण्याची क्षमता आहे, मुळांचा विकास चांगला झाल्यानं तिथं सुधारणार आहे. त्यामुळे एकंदरीत पिकामध्ये नवीन फुटवे आणि फुलकळी लागण्यासाठी तिथं चांगली मदत होणार आहे. आता याच्या बरोबर शेतकरी बंधूंनो तुम्हाला एक चांगलं अॅमिनो बेस टॉनिक सुद्धा फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही अँबिशन वापरू शकता, इसाबियन वापरू शकता, फॅन्टॅक प्लस वापरू शकता किंवा इतर कोणत्याही कंपनीचं जे स्वस्तात मिळेल ते तुम्ही वापरू शकता. 50 मिली एका 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला ते वापरायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पीक फुल अवस्थेमध्ये असताना जर ढगाळ वातावरण असेल, सततचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस असेल तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनो बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सोयाबीन पिकामध्ये होऊन जास्तीत जास्त फुलगळ होण्याचे किंवा सोयाबीन पिकामध्ये करपा, लीफ ब्लाइट येण्याचे जे काही चान्सेस आहे तर ते त्या ठिकाणी जास्त असतात. तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला फवारणीमध्ये एक चांगलं दर्जेदार बुरशीनाशक त्याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे. तर यासाठी तुम्ही ॲझॉक्सिस्ट्रॉबिन प्लस टेबुकोनॅझोल हे 2 संयुक्त घटक असलेलं जे कस्टोडिया नावाचं बुरशीनाशक आहे तर याचा तिथं वापर करायचा आहे. एका 20 लिटरच्या पंपाला तुम्हाला ते घ्यायचं आहे 20 ते 25 मिली. आणि शेतकरी बंधूंनो, सोयाबीन पिकामध्ये चक्री भुंगा असेल, खोडकिडा असेल, पान खाणारी अळी असेल किंवा इतर रस शोषण करणाऱ्या किडी असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी एक चांगलं कीटकनाशक ज्याचा प्रभाव आपल्याला 15 ते 20 दिवसापर्यंत टिकेल असं कीटकनाशक त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही सिजेंटा कंपनीचं जे एम्प्लिगो नावाचं कीटकनाशक आहे तर याचा वापर करायचा आहे. एका 20 लिटरच्या पंपासाठी 10 ते 12 मिली. अशा पद्धतीनं वाढ कमी असेल तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला सोयाबीन पिकामध्ये तिथं फवारणी करायचं आहे. याच्यामुळे जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी आणि फुलगळ थांबण्यासाठी त्याचबरोबर कमी असलेली वाढ जी आहे तर ती होण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी मदत होणार आहे. आता याच्यामध्ये जो दुसरा पर्याय आहे शेतकरी बंधूंनो, जर पहिल्या 40-45 दिवसामध्ये तुमच्या सोयाबीन पिकाची जी व्हिजिटेटिव्ह ग्रोथ आहे तर ती खूप जास्त होत असेल आणि सोयाबीन पीक फुलावर सुटलं असेल तर त्या परिस्थितीमध्ये शेतकरी बंधूंनो जे झाड आहे, जे पीक आहे तर ते त्याची सर्व ताकद जी आहे तर ती वाढीमध्ये खर्च करतं. परिणामी फुलधारणा कमी होते आणि फुलांची गळ सुद्धा जास्त प्रमाणामध्ये होते. तर ती होणारी अतिरिक्त वाढ आपल्याला तिथं नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी एखादं विद्राव्य खत किंवा एखादं PGR तुम्ही त्याच्यामध्ये वापरायचं आहे, जेणेकरून होणारी अतिरिक्त वाढ जी आहे तर ती नियंत्रणात येईल. तर यासाठी शेतकरी बंधूंनो एकतर तुम्ही 05234 या विद्राव्य खताचा तिथं वापर करू शकता एका 20 लिटरच्या पंपासाठी 100 ग्राम, ज्यामुळे नवीन फुलकळी निघण्यासाठी मदत होईल आणि जी होणारी अतिरिक्त वाढ आहे तर ती वाढ सुद्धा त्या ठिकाणी नियंत्रणामध्ये येईल. किंवा जे एखादं PGR सुद्धा तुम्ही या फवारणीमध्ये तिथं वापरू शकता. जर PGR घ्यायचं असेल तर याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो
तुम्ही गोदरेजचं जे डबल नावाचं पीजीआर आहे तर त्याचा वापर करायचा. एका 20 लिटरच्या पंपासाठी 5 ते 6 मिली तुम्ही तिथं वापरू शकता. आणि त्याच्याबरोबर पहिल्या कॉम्बिनेशन मध्ये जे बुरशीनाशक मी तुम्हाला सांगितलं कस्टुडिया ते वापरायचं आहे 20 ते 25 मिली. आणि कीटकनाशक सुद्धा तुम्हाला तेच वापरायचं आहे ॲम्प्लिगो साधारण 10 ते 12 मिली. फक्त 1261 ऐवजी दुसऱ्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला एक 05234 किंवा गोदरेजचं डबल तिथे वापरायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला टॉनिक बायोस्टिम्युलेंट घ्यायचं नाहीये शेतकरी बंधूंनो. तर अशा पद्धतीनं सोयाबीन पिकामध्ये जास्तीत जास्त फुलकळी लागण्यासाठी आणि फुलगळ थांबण्यासाठी वाढीच्या अवस्थेनुसार तुम्हाला जे 2 कॉम्बिनेशन मी तुम्हाला सांगितले त्यापैकी तुमच्या सोयाबीन पिकाची वाढ कशी आहे त्यानुसार तुम्हाला एक कॉम्बिनेशन तिथं निवडायचं आहे. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.